श्रोते हो, नमस्कार. ओम. काल आपण चौथ्या प्रकरणास सुरुवात केली. आज 19 जुलै 2024, क्लिप 78. आज आपण त्या पुढचा भाग ऐकूया. वाचन संध्या जोशी, मुंबई. प्रकरण चौथं, सत्संगाची बखर. साधकाच्या प्रारंभीच्या काळात साधकाला साधन चतुष्टयाचा परिचय करून घेऊन ते गुण अंगी बांधण्यासाठी कष्ट करावे लागतात, प्रार्थना करावी लागते. काय गुण आहेत ते? ते आहेत शम, दम, तितिक्षा आणि उपरती. हे गुण जर अंगी बांधले तर ज्ञानमार्गी साधकाची वाटचाल सुकर होते. शम म्हणजे जवळजवळ वासना पूर्ण होऊन वा जाऊन शांत झालेला साधक. निखारा जसा विझून गेल्यावर फक्त राखच राहते, त्याप्रमाणे त्याची दाह करण्याची क्षमता नाहीशी होऊन साधक शांत झालेला असतो आणि सर्व वासना नाहीशा झाल्यामुळे शांत वृत्ती वाढीला लागते. दम म्हणजे इंद्रियांना ताब्यात ठेवण्यासाठी आपली दमन करण्याची शक्ती वापरणे. आपल्या पंचज्ञानेंद्रियांची सहज प्रवृत्ती सर्व वेळ बहिर्मुखच असल्यामुळे आपापल्या सुख देणाऱ्या विषयांकडे ते सतत आकर्षित होत असतात. त्यांना वेळीच आवरून धरण्याचे धोरण ठेवून ते अंमलात आणून यशस्वी होणे म्हणजे थोडक्यात सांगायचे झाल्यास मन ताब्यात ठेवणे. हवे तसे हवे तेव्हा वाहवत जाणाऱ्या मनाला त्याचे लगाम खेचून त्याला आवरणे म्हणजे दम होय. थोडे विषयांतर करून अशाच प्रकारचे विश्लेषण योग मार्गात म्हणजे अष्टांग योग प्रणालीत पण आहे. 8 पायऱ्यांपैकी यम, नियम, आसन, प्राणायाम यांचा अभ्यास झाल्यावर प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी असा क्रम आहे. त्यातला प्रत्याहार म्हणजे दमच आहे. आपला आता विषयांचा संयोग होणार व हा साधनेला पोषक नाही याची जाणीव झाल्याबरोबर इंद्रियांना आवरून धरणे यालाच प्रत्याहार म्हणतात. त्यासाठीच म्हटले आहे की मन जाय तो जाय, शरीर को मत जाने दो. हा जो संयमाचा बांध आहे तो प्रत्याहारच आहे. एकदा का इंद्रिये आणि विषय यांचा संयोग झाला की कितीही शहाणपणाने वागायचे ठरवले तरी गोष्टी नकळत हाताबाहेर जातात. त्यासाठी अगोदर सावध राहून आपल्या मार्गावर प्रामाणिकपणे वाटचाल करणे साधकाकडून अपेक्षित असते. येथेच कासवाचे पण उदाहरण दिले जाते. हळूहळू प्रवास करीत लक्ष गाठणे हे त्याचे वैशिष्ट्य. पण मध्ये काही अडचण किंवा विघ्न आले तर ते आपले पाय आत ओढून घेऊन स्तब्ध राहते आणि गंडांतर टळल्यावर पाय बाहेर काढून पुन्हा प्रवास सुरू करते. राग येण्याअगोदर आपल्याला कळते आणि तो वेळीच आवरता येणे म्हणजेच मन ताब्यात ठेवणे. अशाच पद्धतीचा ताबा सर्व बहिर्गामी इंद्रियांवर असायला हवा. पुढे तितिक्षा म्हणजे सर्व द्वंद्वात्मक गोष्टींमध्ये स्थिर राहणे. तसेच शारीरिक मानसिक दुःख, भयंकर चिंता विलाप न करता सहन करणे, निमूटपणे सोसणे हाच विशेष गुण होय. अशा व्यक्तीपुढे नियतीसुद्धा हात जोडते, कारण प्रारब्धानुसार आलेल्या सुखदुःखांच्या लाटांना हा साधक समबुद्धीने सामोरा जातो. म्हणूनच तो स्थितप्रज्ञ बनण्यासाठी योग्य आणि लायक ठरतो. आणि उपरती जो चौथा साधन चतुष्टयातला भाग आहे तो म्हणजे जवळजवळ विरक्त होणे. प्रपंचाची जी धावपळ आणि धडपड आहे त्यापासून अलिप्त राहून जे यदृच्छया निसर्गामुळे घडते त्याचा स्वीकार करून समाधानाने राहणे हीच उपरती. या साधन चतुष्टयामुळे शाश्वत काय अशाश्वत काय याचाही अभ्यास होऊन जीवन क्षणभंगुर आहे हे पटते आणि आसक्ती विरहित होऊन तो साधक मोक्ष मिळवण्यासाठी अधिकारी बनतो. जसे जसे हे गुण आचरणात येऊ लागतात तसे तसे त्याच्यात योग्य बदल होत जाऊन तो नकळत अंतिम सुखाच्या म्हणजे आनंदाच्या टप्प्यापर्यंत येऊन पोचतो. अशावेळी गुरुकृपा होऊन त्याचा बोध झाला
की जसा कापूर पेटून नाहीसाच होतो त्याप्रमाणे सर्व शंका नाहीशा होतात. दुधात साखर घातल्याप्रमाणे सर्वत्र गोडवाच पसरतो आणि काही वेळा आपण अचानकपणे इथे कसे पोचलो याचे आश्चर्यही वाटू शकते. नंतर अनुभवामुळे ते ज्ञान पक्के होण्यास मदत होते. सरते शेवटी भिन्न प्रकृती ही नराणाम या नियमाप्रमाणे सर्वजण एकाच प्रकारे प्रवास करू शकत नाहीत. त्यांची त्यांची कमी जास्त असणारी बलस्थाने आणि उणीवा म्हणजे स्ट्रेंथ्स अँड विकनेसेस यांच्याबरोबरच प्रवास होत असतो आणि योग्य वेळ आल्याबरोबर तेही सर्वजण अंतिम मुक्कामीच पोचतात. आता यापुढचा जो भाग आहे तो बोधकथा आहे. 2 बोधकथा आहेत. आज आपण एक बोधकथा वाचूया. उद्याची दुसरी बोधकथा उद्याच्या क्लिपमध्ये ऐकू. फार छान बोधकथा आहे, ऐका. यानंतर आपण या 2 सुंदर बोधकथा काय आहेत आणि ते आपल्याला कशा उपयोगी पडतील ते पाहूया. सांप्रत कलियुगामध्ये माणूस कितीही चांगला असला तरी अचानक विचित्र परिस्थितीत अडकू शकतो आणि त्यावेळी त्याला देव आणि सद्गुरूच त्या परिस्थितीतून सोडवू शकतात. सद्यस्थिती किती नाजूक आणि गंभीर आहे हे पटवून देण्यासाठी ही रूपक कथा आहे. सर्वत्र भ्रष्टाचार, दांभिकपणा आणि खोट्याला खरे म्हणण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. त्यात चांगुलपणा टिकवण्यासाठी झगडावे लागते. एका कुटुंबात सत्या आणि असत्या या बहिणी बहिणी असतात, परंतु अगदी विरुद्ध गुणांच्या असतात. एकाच आईवडिलांच्या पोटी जन्माला येऊन एवढा कसा फरक, असे सर्वांना आश्चर्य वाटत असते. ज्येष्ठांनी सांगूनही असत्यात काहीही फरक बदल घडून येत नाही. त्या दोघी सकाळी एकदा फिरायला बाहेर पडल्या. गावाजवळ एक मोठा तलाव होता. असत्या जात्याच दुष्ट बुद्धीची असल्यामुळे सत्याविषयी म्हणजे सख्या बहिणीविषयी तिला मत्सर भाव होता आणि काहीही करून तिला खाली खेचायचे होते, कारण सदा सर्व काळ लोक तिलाच मान देत असत. तळ्याजवळ आल्यावर असत्या म्हणाली, आपण दोघी पोहायला जाऊया. बरेच दिवसात हा आनंद घेतला नाही, नाही का? सत्याला काही गैर वाटले नाही. ती लगेच हो पण म्हणाली. दोघी तळ्यात पोहायला उतरल्या, पाण्यात खेळल्या आणि अचानकपणे सत्याला लांब तळ्यात सोडून असत्या लगबगीने तळ्याबाहेर पडली आणि काही कळायच्या आत आपले कपडे गुंडाळून घेऊन सत्याचे कपडे घालून धूम पळाली. थोड्या वेळाने सत्या जेव्हा तळ्याबाहेर आली तर तिला आपले कपडे अर्थातच मिळाले नाहीत. म्हणून नाईलाजाने तशाच विवस्त्र अवस्थेत ती असत्याला पकडण्यासाठी तिच्या मागे पळू लागली. रस्त्यावरील माणसे तिला अशा अवस्थेत पाहून तिलाच नावे ठेवू लागली. म्हणूनच इंग्रजीत म्हणतात, इट इज डिफिकल्ट टू सी अँड डायजेस्ट द नेकेड ट्रूथ. बराच वेळ पळूनही असत्याला पकडून आपले कपडे ती मिळवू शकली नाही. म्हणून ती वैतागली आणि निराश झाली. पुन्हा आलेल्या वाट्याने परत जाऊन त्या मोठ्या तळ्यामध्ये गुप्त झाली आणि जगात फक्त असत्याच राहिली. भरीसभर म्हणजे तिने सत्याचेच कपडे घातले होते. पहा किती सुंदर हे रूपक आहे. आणि म्हणून लोकांना तीच सत्या वाटू लागली. लोक संभ्रमित झाले. खरी सत्या तर आता दिसतच नव्हती, त्यामुळे हीच असत्याच सत्या झाली. असेच दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी घडले. जर्मनीच्या हिटलरच्या राज्यात हिमलर म्हणून त्याचा अत्यंत जवळचा माहिती आणि प्रसारण मंत्री होता, इन्फॉर्मेशन अँड ब्रॉडकास्टिंग. तो नेहमी म्हणायचा, हॅमर द लाय कंटिन्युअसली अँड इट बिकम्स द ट्रूथ. म्हणजे असत्य पुन्हा पुन्हा ठोकून ठोकून सांगितले की तेच सत्य वाटू लागते. अशा प्रकारचा अनुभव आपण राजकारणात आणि विशेषतः निवडणुकांच्या वेळी घेत असतो. हीच सध्याची सामाजिक अवस्था आहे. याचाच अर्थ असा आहे की सत्य हद्दपार झाले आणि असत्यच सत्याचा बुरखा घालून, सत्याचा वेश घेऊन आपल्याला फसवत आहे. अशावेळी आपण काही करू शकत नाही. ही शोकांतिका आहे. असाच अनुभव अध्यात्म मार्गातही भोंदू गुरूंच्या बाबतीत शिष्यांना येण्याची शक्यता असते. त्याचा परिणाम म्हणजे अनेक वर्षांच्या काळानंतरही साधकाची न घरका न घाटका अशी अवस्था होऊ शकते. त्यामुळे आपण म्हणजे साधकांनी सदैव सावध, दक्ष आणि सापेक्ष असणे महत्त्वाचे ठरते. तर अशी सुंदर कसं असत्य हे बुरखा घालून
सत्यच म्हणून मिरवतं आहे, हा सुंदर रूपक आपण या गोष्टीतून ऐकला, यातून बोध घेतला. आता आपण इथे थांबूया. धन्यवाद. हरिओम तत्सत.